चला तर जे सगळ्यांना मी जे मराठी टनाटनवर व्हिडिओ बनवत आहे, नवीन तरीकेने नवीन सगळं केलं तर कुणालाच आवडलेलं नाही आहे. तर मी आज पुन्हा पुराणे जसे माझे व्हिडिओ होते, म्हणजे शांताबाई आणि तिची सून पिंकी आणि पोरगा रमेश आणि आरू तिची नातीन आणि जे बी म्हणजे तिचे मैत्रिणी शालू कांता ह्या होत्या तर त्याच दाखवणार आहे. आता मी नवीन व्हिडिओ बनवणार म्हणजे पुराणेच व्हिडिओ मी रेग्युलर चालू करणार आहे. तर खूप आता रिस्पॉन्स पोस्ट टाकली मी, तर खूप जणांचा मला रिस्पॉन्स मिळाला आहे की तुम्ही पुराणेच स्टोरी टाका, पुराणेच व्हिडिओ टाका. तर मी आता पुराणी स्टोरी टाकणार आहे. जे कंटेंट आहे तेच ठेवणार आहे. आताचे कंटेंट काही बेकार होतं नाही, पण ते नवीन नवीन म्हणजे तुम्ही आता सुरुवातपासून म्हणजे 3 वर्षापासून ते पाहत आले ना, त्यामुळे तुम्हाला ते नवीन कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर ते फक्त स्टोरी मी बदलवली होती. तर त्यामुळे तुम्हाला काही आवडलं नाही. तर तुमच्यासाठी मी खास तुमच्यासाठी बनवत आहे, तर तुमच्याच मनासारखं होणार आहे. तर मी हेच पुराणेच व्हिडिओ नवीन दाखवणार आहे. पण आता मी सध्या पुराणे व्हिडिओ तर टाकणार आहे, पण सध्या मी रमेशचं लग्न नाही दाखवणार. सध्या आता मी अंजलीचं म्हणजे अंजलीचं लग्न झालेलं आहे, फक्त तिचंच दाखवणार आहे. आणि रमेशचं थोडंसं अफेअर दाखवणार आहे. आणि पिंकी मोठ्या घरची पोरगी राहते, म्हणजे सुरुवातपासून मी आता स्टोरी तयार करणार आहे. तर असं रेग्युलर करणार आहे. आणि जिथे शालूच्या पोरी आहेत, सुनंदा साक्षी, तर मी ह्या दोघींचं लग्न व्हायचंच राहते. शालूची स्टोरी पुराणे, तर असं मी काही स्टोरी म्हणजे ते सांगत होते ना की माझ्या नवऱ्याचं अफेअर झालं होतं, मग तिला पोरगी झाली, मग तिला कॅन्सर झाला, मग ती मेली, मग तिची पोरगी हिने सांभाळली, म्हणजे जसं साक्षीला हिने सांभाळलं. तर ते स्टोरी मी पुन्हा चालू करणार आहे. त्याच्यात फक्त मी दाखवलं नव्हतं, सांगितलंच होतं. तर मी आता असंच करणार आहे. तर तुमच्या मनासारखंच तुम्हाला ती स्टोरी आवडते, तेच कॅरेक्टर आवडते, तिच्या मैत्रिणी त्याच आवडते, तर तुमच्यासाठी मी तेच स्टोरी करणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ पहा आणि भरपूर मला सपोर्ट करा. आणि हो, जय भीम सर्वांना. आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. चला तर मी आता माहीसाठी फ्रॉक शिवून पाहतो. आता हे साडीचा पल्ला होता, ब्लाऊज पीस ह्या उरलेला कपडा होता. तर आता मी तिच्यासाठी ब्लाऊज शिवून पाहतो. आता जमते काय, तर ब्लाऊज नाही फ्रॉक. हे पहा, तर मी कटिंग केलेली आहे. तर फ्रॉक बघते आता मी. आता खूप साल झाले केले नाही, तर आता मी शिवून पाहतो कसा जमते, काय जमते. तर ह्या पट्ट्या, तर चला पाहूया आता आपण कसा फ्रॉक बनते. तर करून पाहते. नाही तसं तर मला ब्लाऊज शिवता येते, पण मी माझं स्वतःचं ब्लाऊज, ते हाफ बायाचं ब्लाऊज मला शिवता येते. आणि त्याला ब्लाऊज म्हणजे बाह्यानं त्या मला जमतच नाही. आणि सूट पण जमते, पण ते इथं कट राहते ना, तर ते मला जमत नाही. तर आता पाहतो कसं होते. तर तर पहा मित्रांनो, पहा मी फ्रॉक शिवून बघितला, तर असा झाला. चला आता माहीने घालून पाहतो आता कसा दिसते. तर जमला ना? ठीक आहे, घेऊ घाला. तर पहा फ्रॉक जमला, फक्त घेर कमी झाला. घेर म्हणजे कपडा कमी होता, नाही तर अजून कपडा राहिला असता ना तर मस्त झाला असता. हा, कपडा कम पडला है ना. चांगला शिवला, कशी बी मागून छान दिसून राहिला. थोडासा हात सफाई पाहिजे, तर मग पूर्ण होऊन जाते. हात सफाईसाठी मला जावाच लागेल एखाद्या वेळेस, म्हणजे 15-20 दिवसासाठी, 1 महिना तरी प्रॅक्टिस करा लागेल मध्ये, तर येऊन जाईल. थोडासा गळा मोठा झाला. चला, खूप सारे आज कामं निपटून आली. बँकेत गेली, बँकेचं काम निपटून आली. आज उन्हात फिरली आणि आता वाजले 2 वाजले. आता पहा, कामं करायला तर जास्त वेळ नाही लागत. आता माहीनं मीच आहे,
तर जास्त काही कामं होत नाही. तर कामं वगैरे करून म्हणजे आज मी 6 वाजताच उठली होती. तर 6 वाजता उठून मी फटाफट कामं आवरली, स्वयंपाक बी केला आणि जेवण खाऊन करून मी बँकेत गेली. तिकडून आली, मग दुसऱ्या बँकेत गेली, तिथे फॉर्म भरला, तिथून आली आणि तिथून मग नंतर देवांशूच्या शाळेमध्ये गेली, तिथून आली आणि पुन्हा मग मला अजून मग कुठं गेली नाही, मग कुठेच नाही गेली. तर थकून गेली. 3 फेऱ्या झाल्या मला. तर खूप उन्हामध्ये 3 चक्रा मारल्या मी. तर ते निपटून आली. बँकेचंही काम झालं, शाळेचंही काम झालं. आता राहिलं फक्त देवांशूच्या, म्हणजे आता शाळा लागन तर त्याचे नोटबुक, पुस्तकं तर शाळेतूनच भेटणार आहे, नोटबुक घ्या लागन, जुते मोचे खर्च आहे आता थोडा बहुत. आणि माहीचा सुद्धा खर्च आहे. तिला नोटबुक आता 30 तारखेपासून शाळा चालू होणार आहे, तर तिचाही खर्च वेगळा आहे. आता तिला युनिफॉर्म घ्यावा लागन मला. युनिफॉर्म मागच्या वर्षीचाच आहे, पण जो शनिवारचा ड्रेस राहतो तर स्पोर्ट ड्रेस, तर तो ड्रेस घ्यायचा आहे. 600 रुपयाचा तो ड्रेस होते, तर तो ड्रेस घ्यायचा आहे. जुते नाही आहे तिला, जुते आता लहान पडत आहे. म्हणजे 2 वर्ष झाले तिला ते जुते चालले, तर आता तिला ते टाईट होते. तर ह्या वर्षी जुते मोचे घ्या लागन. टाय आहे आणि बेल्टसुद्धा आहे. एवढा खर्च आहे आता माझ्या मागे. बॅगासुद्धा आहे, त्या धुवून मला रेडी तयार ठेवून आहे. मग देवांशूची तयारी, माईची तयारी, फुरसत. मग अजून दिवसभर शाळेत लेकरं. 30 तारखेला नाही पाठवणार, 1 तारखेपासूनच पाठवणार मी तिला आता. चला, आणि लाईफमध्ये खरंच सांगतो ना, हॅप्पी राहायचं. आणि आता एक महत्त्वाची सूचना, म्हणजे एक मी अशी महिला पाहिली, तिला तिच्या घरी खूप अत्याचार होत होते, खूप तिला मारलं. मला म्हणजे जी माझी मैत्रीण आहे, तर तिने मला सांगितलं, तिच्या बहिणीचीच कहाणी आहे. तर ती सांगत होती, तर तिने मला फोन केला, तर ताई असं झालं तसं झालं असे सांगत होती ते. तर मला ना खरंच खूप, पण मी तिला समजवलं. म्हटलं पाय, अत्याचार माझ्यावर बी झाले, पण मी सहन केलं. म्हटलं तुलाही लेकरं आहे, म्हटलं पोरगा आहे, म्हटलं तर तू खंबीरपणाने त्या पोरासाठी जग. म्हटलं तिने आत्महत्या करायची कोशिश केली होती, तर मी तिला समजावलं. म्हटलं तू तुझ्या जीवानं तर जाशील, पण त्या लेकराचं काय होईल. म्हटलं एक पोरगी हारू शकते, एक स्त्री हारू शकते, पण आई कधीच हारू शकत नाही. फक्त मनामध्ये विश्वास ठेवा. आणि अत्याचार होत असल्यानं ते घर सोडून द्या. नाही तर तुम्ही म्हणाल की ही कशी बोलते बाई, की आमचे घर संसार तोडान. काय तोडत नाही मी, कोणाचे घर संसार तोडत नाही. पण जे रिॲलिटी आहे माझ्यासोबत घडलं तेच मी, जसं माझ्यासोबत घडलं तसंच अनेक कोणी स्त्री आहेत त्यांच्यासोबत असं घडलं, तर मरायला जाऊ नका. हेच गोष्ट म्हणणं आहे की मरू नका, जगून दाखवा. त्या लेकरासाठी जगा. तुम्ही जर मराल तर त्या लेकराचं काय होणार आहे, त्या लेकराचं वन होणार आहे. आई इतके, जशी आई प्रेम करते तसं कोणीच आपल्या लेकरावर जीव लावू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. मी हे गोष्ट ना, मी कोणत्या हर एक स्त्रीला, जे बी माझ्या लाईफमध्ये जर एखादी स्त्री भेटली ना मला, तर मी तिला पण असंच सांगते की खंबीरपणाने उभी राहा आणि लेकराकडे पहा, लेकराले वळण लावा, लेकराले चांगलं शिकवा, मोठं बनवा, पण मरू नका. लेकरासाठी आई काय जे नाही ते करू शकते, म्हणून इथे हार मानू नका. अशा खूप काही बाया आहे की लेकराचा विचारच करत नाही, नुसतं त्यांचा स्वतःचा विचार करते की नाही मी मरून जाते, मी आत्महत्या करते. असं नसते बाई, आत्महत्या करून काही मिळत नाही. उलट त्या लेकराच्या डोक्याचा हात, जो माया ममता, हे नष्ट होऊन जाते, ते चालली जाते. म्हणून त्या लेकरासाठी जगा, मरू नका.
अत्याचार करते, नवरा मारत असेल, कोणी लोक बोलत असेल तर त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. एकटं राहा, आपल्या लेकराला घेऊन राहा खंबीरपणाने, आणि आपण चांगलं राहिलं ना तर बरोबर चांगला सरळ रस्ता मिळतोच. नाही तर तुम्ही काय संभाषण देते. खरी गोष्ट आहे. तर मरण्यामध्ये काय उद्देश आहे तुम्हीच सांगा. मरण्यानं काही भेटणार आहे? जो अत्याचार झाला तो काही धुतल्या जाईल नाही ना. मग मरून काही फायदा नाही. लेकराचं उलट वन होणार आहे. त्या लेकराला आईची ममताही नाही भेटणार. म्हणून त्या लेकरासाठी जगा. त्या लेकराचा काय काय गुन्हा? त्या लेकराचा काय गुन्हा? त्या लेकराला तर वाटन अगर माय मरून गेली. आता बायच्या एखादी स्त्री म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर 1-2 महिन्यानं मरून जाते, तर त्या लेकराची मया पहा तुम्ही. ते लेकरू कसं मायसाठी तडपते. म्हणून आपला खून आहे. आपण 9 महिने वागवतो त्या लेकराले, तर त्या लेकरासाठी जगा. त्या लेकराकडे किती कोण मन राहते त्या लेकराचं. आता मी माझं उदाहरणच देते. आता माझा देवांशू आहे, मी आईकडे ठेवला आहे त्याला, तर तरी तो मला फोन करते, मम्मी तू का वारी, तू का वारी. किती झालं तर आली ना, त्याला माझी आठवण आली ना. माझी आई किती त्याला जीव लावून प्रेम लावून, पण तरी आई इतकी जीव कोणीच लावू शकत ना. आई तर आई असते. म्हणून हे समजून घ्या आणि मराचा विचार डोक्यात बिलकुल आणू नका. आणि हा व्हिडिओ ना सगळ्यांपर्यंत पोचवा. ज्या स्त्रिया अशा आत्महत्या करायला जातात ना, त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. मला आठवलं म्हणजे त्या मैत्रिणीचा फोन आला होता ना, म्हणून मी मग मला विचार आला आता की कसं काय नाही काही अशा बाऱ्यात व्हिडिओ बनवला पाहिजे. बरोबर ना. चला मग ह्या गोष्टीवर कोण कोण सहमत आहे मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आणि मी बरोबर बोलले की चुकीचं बोलले हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे.